अहो, श्रेयस आणि प्रेयस याच्यामध्ये नक्की कसा भेद करायला पाहिजे? नक्की सांगतो. श्रेयस आणि प्रेयस या दोन शब्दांचा अर्थ पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. श्रेयस म्हणजे आपल्या हिताचं आणि प्रेयस म्हणजे आपल्या आवडीचं. आपल्या आवडीची असणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या हिताची असेलच असं नाही, म्हणजे ती श्रेयस्कर असेलच असं नाही, पण जी श्रेयस असणारी गोष्ट असते ही नेहमी आपल्या हिताचीच असते. त्याच्यामुळे श्रेयस आणि प्रेयस असा द्वंद्व जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा आपण नेहमी किंवा प्रयत्नाने नेहमी श्रेयस असणाऱ्याच गोष्टीचा अवलंब करायला हवा. याचं एक उदाहरण मी सांगतो. जसं आपल्याला सकाळी लवकर उठायला आवडत नाही, फार म्हणजे बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठायला आवडत नाही, पण सकाळी उठणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. त्याचप्रमाणे व्यायाम करायला फारसा काही कोणाला आवडत नाही, पण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आरोग्य लाभण्याकरता, दीर्घ आयुष्य मिळण्याकरता व्यायाम करायला हवा. म्हणजेच व्यायाम करणं हे श्रेयस्कर आहे. आणि सकाळी लवकर उठणं, झोप सोडणं हा सगळा श्रेयस असणारा भाग आहे. म्हणजेच प्रेयस काय तर आपल्याला सकाळी उठू नये, झोपून राहावं. सकाळी छान थंडी असते, मग सकाळच्या वेळामधली झोप जरा चांगली वाटते, तर ते प्रेयस असतं. पण ते प्रेयस जरी असलं ते आपल्या हिताचं नसतं. त्याच्यामुळे प्रयत्नाने श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टींचा द्वंद्व जेव्हा समोर येईल तेव्हा नेहमी आपण श्रेयस असणाऱ्याच गोष्टीचा अवलंब करायला हवा.